तू मीन्स यू. तू उद्या येणार आहेस. यू आर कमिंग टुमॉरो. तू उद्या येणार आहेस. यू आर कमिंग टुमॉरो. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. नेक्स्ट इज तुला मीन्स टू यू. तुला ते आवडले का? डिड यू लाईक इट? तुला ते आवडले का? मी तुला ते देईन. आय विल गिव्ह इट टू यू. मी तुला ते देईन. आय विल गिव्ह इट टू यू. तुम्ही मीन्स यू. तुम्ही सगळे येत आहात. यू ऑल आर कमिंग. तुम्ही सगळे येत आहात. यू ऑल आर कमिंग. तुम्ही मला हा पत्ता सांगू शकता का? कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस? तुम्ही मला हा पत्ता सांगू शकता का? कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस? नेक्स्ट इज तुम्हाला मीन्स टू यू. मी तुम्हाला सगळ्यांना पुस्तके दिली आहेत. आय हॅव गिवन बुक्स टू ऑल ऑफ यू. मी तुम्हाला सगळ्यांना पुस्तके दिली आहेत. आय हॅव गिवन बुक्स टू ऑल ऑफ यू. तुम्हाला ते आवडले का? डिड यू लाईक इट? तुम्हाला ते आवडले का? डिड यू लाईक इट? नेक्स्ट प्रोनाउन इज possessive pronoun. Possessive pronoun does not depend on whether speaker or listener is male or female. It always depends on the gender of the noun being possessed. So, आता आपण possessive pronouns बघूया. तुझा means your. तुझा पेन इथे आहे. Your pen is here. तुझा पेन इथे आहे. Your pen is here. तुझा अभ्यास झाला का? Have you studied? तुझा अभ्यास झाला का? Have you studied? Next is तुझी means your. तुझी गाडी छान आहे. Your car is nice. तुझी गाडी छान आहे. Your car is nice. तुझी चप्पल मला देशील का? Will you give me your slippers? तुझी चप्पल मला देशील का? Will you give me your slippers? तुझी मैत्रीण वाट पाहते. Your friend is waiting. तुझी मैत्रीण वाट पाहते. Your friend is waiting. Next is तुझं. तुझं जेवण तयार आहे का? Is your meal ready? तुझं जेवण तयार आहे का? Is your meal ready? तुझं पुस्तक वाचून झालं का? Have you finished reading your book? तुझं पुस्तक वाचून झालं का? Have you finished reading your book? तुझं पुस्तक टेबलावर आहे. Your book is on the table. तुझं पुस्तक टेबलावर आहे. Your book is on the table. Next is तुझे
तुझे मित्र इथे आहेत. युअर फ्रेंड्स आर हिअर. तुझे मित्र इथे आहेत. युअर फ्रेंड्स आर हिअर. तुझे घर कुठे आहे? वेअर इज युअर होम? तुझे घर कुठे आहे? वेअर इज युअर होम? नेक्स्ट इज तुझ्या. मी तुझ्या घरी येतोय. आय एम कमिंग टू युअर हाऊस. मी तुझ्या घरी येतोय. आय एम कमिंग टू युअर हाऊस. तुझ्या देशाची राजधानी कोणती आहे? व्हॉट इज द कॅपिटल ऑफ युअर कंट्री? तुझ्या देशाची राजधानी कोणती आहे? व्हॉट इज द कॅपिटल ऑफ युअर कंट्री? तुझ्या मैत्रिणी आल्या आहेत. युअर फ्रेंड्स हॅव अराइव्ड. तुझ्या मैत्रिणी आल्या आहेत. युअर फ्रेंड्स हॅव अराइव्ड. तुझ्याबद्दल अबाउट यू. मला तुझ्याबद्दल माहिती आहे. आय नो अबाउट यू. मला तुझ्याबद्दल माहिती आहे. आय नो अबाउट यू. ते तुझ्याबद्दल बोलत होते. दे वेअर टॉकिंग अबाउट यू. ते तुझ्याबद्दल बोलत होते. दे वेअर टॉकिंग अबाउट यू. आम्ही तुझ्याबद्दल ऐकलं आहे. वी हॅव हिअर्ड अबाउट यू. आम्ही तुझ्याबद्दल ऐकलं आहे. वी हॅव हिअर्ड अबाउट यू. नेक्स्ट इज तुझ्या सोबत मीन्स विथ यू. मी तुझ्या सोबत येतो. आय विल कम विथ यू. मी तुझ्या सोबत येतो. आय विल कम विथ यू. मी तुझ्या सोबत येते. आय विल कम विथ यू. मी तुझ्या सोबत येते. आम्ही तुझ्या सोबत येऊ. वी विल कम विथ यू. आम्ही तुझ्या सोबत येऊ. वी विल कम विथ यू. नेक्स्ट इज तुझ्याकडे. यू हॅव. तुझ्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाईम? तुझ्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाईम? नेक्स्ट इज तुमचा मीन्स युअर. तुमचा मुलगा हुशार आहे. युअर सन इज स्मार्ट. तुमचा मुलगा हुशार आहे. युअर सन इज स्मार्ट. नेक्स्ट इज तुमची मीन्स युअर. तुमची आई घरी आहे का? इज युअर मदर ॲट होम? तुमची आई घरी आहे का? इज युअर मदर ॲट होम? नेक्स्ट इज तुमचं मीन्स युअर. तुमचं घर सुंदर आहे. युअर हाऊस इज ब्युटिफुल. तुमचं घर सुंदर आहे. युअर हाऊस इज ब्युटिफुल. नेक्स्ट इज तुमचे मीन्स युअर. तुमचे विद्यार्थी आले आहेत. युअर स्टुडंट्स हॅव अराइव्ड. तुमचे विद्यार्थी आले आहेत. युअर स्टुडंट्स हॅव अराइव्ड. तुमचे मित्र आले आहेत. युअर फ्रेंड्स हॅव अराइव्ड.
तुमचे मित्र आले आहेत. Your friends have arrived. Next is तुमच्या means your. तुमच्या मैत्रिणी आल्या आहेत. Your friends have arrived. तुमच्या मैत्रिणी आल्या आहेत. Your friends have arrived. Next is तुमच्या सोबत with you. मी तुमच्या सोबत येतो. I am coming with you. मी तुमच्या सोबत येतो. I am coming with you. आम्ही तुमच्या सोबत जाऊ. We will go with you. आम्ही तुमच्या सोबत जाऊ. We will go with you. Next is तुमच्या बद्दल about you. आम्ही तुमच्या बद्दल ऐकले आहे. We have heard about you. आम्ही तुमच्या बद्दल ऐकले आहे. We have heard about you. Next is तुमच्याकडे you have. तुमच्याकडे वेळ आहे का? Do you have time? तुमच्याकडे वेळ आहे का? Do you have time? व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.